मित्रांनो, नुकताच आपण भारतीय रेल्वेचा अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारा असा ऍक्सिडेंट बघितलेला आहे ओडिसामध्ये. आता भारतामध्ये ऍक्सिडेंट होण्याची ही पहिली वेळ नाही. भारतामध्ये पॅसेंजर रेल्वेचे ऍक्सिडेंट्स हे फ्रिक्वेंटली होत राहतात. तर नेमकं भारतीय रेल्वे आता सध्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, भारतीय रेल्वेचं इतर देशांशी कंपॅरिझन, भारतीय रेल्वेने कोणकोणते पावलं उचललेले आहेत सुरक्षेसाठी आणि कुठे भविष्यामध्ये आपली वाटचाल काय आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपल्याला या सेशनमध्ये करायची आहे. बट सेशन सुरू करण्याच्या आधी ज्या लोकांचा बळी या अपघातामध्ये गेलेला आहे त्या सर्वांच्या आत्म्यांना शांती लाभू द्या, त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जे लोक जखमी झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर रिकव्हरी करून आपापल्या घरी सुखरूप पोहोचावे ही मनोकामना व्यक्त करून आपण हे सेशन सुरू करूयात. सो भारतामध्ये जर आता हे रेल्वे ऍक्सिडेंट बघितले तर मी तुम्हाला काय म्हटले, फ्रिक्वेंट आहेत. बट आपण जर कंपॅरिझन केलं वेस्टर्न कंट्रीचं, डेव्हलप देशांचं, तर तिथल्या रेल्वे सिस्टम मध्ये पॅसेंजर रेल्वे, लोकांना घेऊन जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत ते ऍक्सिडेंट हे आहेत, म्हणजे खूपच रेअरली तिकडे ते ऍक्सिडेंट होतात. तर आपण कंपॅरिझन करूया भारतीय रेल्वेचं आणि इतर रेल्वेचं. आता पहा, इतर देशांमध्ये जे अपघात होतात ते अतिशय असामान्य आहेत. जपान, चीन, टर्की, फ्रान्स, स्पेन आणि इतर जे वेस्टर्न कंट्रीज आहेत यासारख्या युरोपियन देशांमध्ये विकसित रेल्वे प्रणाली आहे आणि त्या देशांमध्ये प्रवासी गाड्यांचे अपघात हे अत्यंत असामान्य आहेत, म्हणजे खूप रेअरली होतात तिथे. आणि बघा त्यांची स्पीड बघा, तिथल्या गाड्यांची, तिथल्या रेल्वेची ही मॅक्झिमम स्पीड 200 ते 350 किलोमीटर प्रति आवर आहे. आणि जर अवरेज काढलं तिथल्या रेल्वे सिस्टमचं आपण, तर त्यांची अवरेज स्पीड आपल्याला 150 ते 250 किलोमीटर प्रति आवर मिळते. म्हणजे अवरेज तिथल्या गाड्या 150 ते 250 किलोमीटर स्पीडनं जातात. तरीही तिथे ऍक्सिडेंट काय आहेत हे खूप अनकॉमन आहेत. आता हा जो स्पीड आहे त्यांचा अवरेज स्पीड हा भारतातील वेगापेक्षा 3 ते 5 पट जास्त आहे. का? कारण की आपली जी अवरेज स्पीड आहे इंडियन रेल्वेची ती सरासरी 50 किलोमीटर आहे प्रति घंटे. काही रेल्वे म्हणजे अवरेज काढलेलं असतं पूर्ण रेल्वेचं, तर भारताचं अवरेज हे 50 किलोमीटर पर आवर आहे भारतीय इंडियन रेल्वेचं. तर जीवघेणे रेल्वे अपघात तरी पण भारतामध्ये काय आहेत, वारंवार घडतात किंवा फ्रिक्वेंट आहेत. तर सुरक्षेच्या बाबतीत भारत बघा ना, इजिप्त, मेक्सिको, टांझानिया हे देश जे डेव्हलपिंग आहेत किंवा अंडर डेव्हलप्ड आहेत. तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, नायजेरिया, पाकिस्तान यापेक्षा आपलं स्थान थोडंसं वरच्या ठिकाणी आहे सुरक्षेच्या बाबतीमध्ये. म्हणजे भारताचं कंपॅरिझन या देशांसोबत केलं जात आहे. म्हणजे सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण खूप कमी आहोत किंवा खूप प्रगती करणे आपल्याला काय आहे, बाकी आहे. आता आपल्या भारतीय रेल्वेनं कोणकोणते पावलं उचललेले आहेत, ओके, ते बघण्याच्या आधी आपण काय करू, चीनशी तुलना करू. आपल्या शेजारचा देश आहे. कारण की जेव्हा आपण डेव्हलप देशांशी तुलना करतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हा, ते डेव्हलप कंट्रीज आहेत, तिथलं पॉप्युलेशन कमी आहे, विकसित देश असल्यामुळे तिथले लोक जागृत आहेत, सुरक्षा प्रणाली मजबूत असते, म्हणून तिथले ऍक्सिडेंट जे आहेत ते कमी होतात. आता चीन दुसरीकडे आपल्या बाजूला आपण ठेवूयात, कारण की पॉप्युलेशन लगभग सेम आहे. एक म्हणतो ना, जगातली एक मोठी लोकशाही भारत देश आहे आणि दुसराच एक मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री म्हणून पण चीन आहे. तो दोघांचा आपण कंपॅरिझन करूयात. 1950 मध्ये चीनच्या रेल्वे नेटवर्कची एकूण लांबी 21,800 होती. किती होती? 21,800. जेव्हा आपल्याला फ्रीडम मिळालेला आहे, 1950चा एरा आहे. 1950 मध्ये भारताची रेल्वेची लांबी 53,596 किलोमीटर होती. विचार करा, 1950 ला भारतामध्ये रेल्वेचं जाळं किती, 53,500 म्हणजे 54,000 किलोमीटर पर्यंत पसरलेलं होतं. तिथे चीनचं किती होतं, फक्त 21,000 होतं, म्हणजे आपल्या अर्ध्यापेक्षाही कमी होतं. पुढे 1997 मध्ये, म्हणजे जेव्हा 21व्या शतकाची सुरुवात होत आहे, तेव्हा मात्र भारताची एकूण रेल्वे मार्गाची लांबी ही 62,900 म्हणजे 63,000 किलोमीटरच्या आसपास होती. तेव्हा चीननं आपल्याला मागे टाकलं. 66,000 किलोमीटर चीनचा रेल्वे रूट तयार झालेला होता एकूण. आणि आता सध्या जर बघायला गेलं तर चीनमध्ये 1,55,000 किलोमीटर काय आहे, रेल्वे रूट्स आहे. पूर्णपणे रेल्वेचं नेटवर्क पसरलेलं आहे. 1,55,000 किलोमीटर. तिथे भारताचं आता फक्त 68,100 किलोमीटर आहे. म्हणजे चायनाच्या रेल्वे सिस्टमला भारतीय रेल्वे सिस्टमला नेटवर्कच्या बाबतीमध्ये कधीच मागं टाकलेलं आहे. आता स्पीडचं जर बघायला गेलं तर चीनची 200 ते 250 किलोमीटर प्रति तास ही हाय स्पीड आहे. 300 ते 350 किलोमीटर प्रति तास ही अल्ट्रा हाय स्पीड, ज्या बुलेट ट्रेन्स असतात ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेनं चालणाऱ्या, 300 ते 350 किलोमीटर पर्यंत चीननं काय केलेली, स्पीड गाठलेली आहे. म्हणजे त्याच्या चीनमध्ये एक डेव्हलप्ड रेल्वे व्यवस्था काय आहे, इस्टॅब्लिश झालेली आहे. ओके. आता भारताचं जर बघायला गेलं, भारताने देशभरातील 53 महत्वाच्या ब्रॉडगेज मार्गांचा विभागीय वेग ताशी 130 किलोमीटर करण्याचा निर्णय घेतलाय. आणखी झालेला नाहीये, पण आपलं आता टार्गेट काय की अवरेज आपल्याला स्पीड 130 करायची. कुठपर्यंत? ब्रॉडगेजच्या ज्या रेल्वेज आहेत त्याच्याशी. या हालचालीमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि गाड्यांची कार्यक्षमता देखील वाढेल आणि माल वाहतुकीला देखील चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. ओके. आता हा जो आपला इंडियन रेल्वेचा प्लॅन आहे तो आणखी इम्प्लिमेंट झालेला नाहीये. याशिवाय भारतीय रेल्वेनं आणखी काही पावले उचललेली आहेत. मिशन रफ्तार
याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, लक्षात राहू द्या, कारण की रेल्वेचा ऍक्सिडेंट झालेला आहे. सो मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित एलॅबोरेट करता आले पाहिजेत असे इश्यू. आता मिशन रफ्तार हे 2017-18च्या बजेटमध्ये भारत सरकारनं घोषणा केली होती की आपल्याला मिशन रफ्तार हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा आहे, ज्याच्यामुळे पॅसेंजर ट्रेन आणि ज्या कार्गो ट्रेन असतात या दोन्हीचाही अवरेज स्पीड आपल्याला काय करायचा आहे, इन्क्रीज करायचा आहे, वाढवायचा आहे, सोबत त्याची सुरक्षा देखील वाढवायची आहे. तर मिशन रफ्तार काय म्हणते, तर भारतीय रेल्वे बोर्डानं 2017-18 मध्ये मिशन रफ्तारची घोषणा केली होती. मालवाहू गाड्यांचा सरासरी वेग 25 किलोमीटरवरून 50 किलोमीटर करायचा आहे. ज्या माल घेऊन जाणाऱ्या गाड्या असतात ना, त्याचा सध्या भारतामध्ये 25 किलोमीटर अवरेज स्पीड आहे, त्याची 50 करायची आहे. आणि जे प्रवासी ट्रेन आहेत त्यांचा 5 वर्षांमध्ये ह्या प्रवासी ट्रेनचा जो अवरेज स्पीड आहे 50 किलोमीटर प्रति तास वरून 75 किलोमीटर प्रति तास पर्यंत वाढवायचा आहे. म्हणजे अवरेज स्पीड पण आपल्याला वाढवायची. मिशन रफ्तार लक्षात राहू द्या, मालवाहू गाड्या आणि पॅसेंजर दोन्ही गाड्यांसाठी मिशन रफ्तार ही योजना आहे. आणि याच्यामध्ये जे मालवाहू गाड्या त्यांची 25 वरून 50 अवरेज स्पीड करायची आणि पॅसेंजर गाड्याची 50 वरून 75 करायची आहे. ओके, तर कॅगचा जो अहवाल आहे, कॅग माहित आहे तुम्हाला, आर्टिकल 148 नुसार आपल्या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ज्यांचं काम असतं जो काही खर्च होतोय तो मार्गी लागतोय की नाही पाहणं, हिशोब तपासणं. पूर्ण भारतामध्ये जे काही, आता बघा ना, भारत म्हणजे भारताची तिजोरी असते, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, आर्टिकल 266 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर याच्यातून जो पैसा खर्च केला जातो, आता मिनिस्ट्रीला प्रत्येक बजेटमध्ये काय केलं तर प्रत्येक मंत्रालयाला पैसे अलॉट केले जातात, डिफेन्स मिनिस्ट्री, फायनान्स मिनिस्ट्री, रेल्वे मिनिस्ट्री. तर हे जे पैसे अलॉट केले जातात हे योग्य पद्धतीने खर्च होत आहेत की नाही हे चेक करण्याचं काम कॅगचं असतं. तर कॅगच्या अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे की या मिशनमुळे रेल्वेच्या गतीत वाढ झालेली नाही, म्हणजे ही मिशन आणखी इम्प्लिमेंट झालेली नाही. ओके, आता इथे एक गोष्ट आपल्याला कळते की भारत सरकारनं एखादी योजना, एखादी मिशन आणल्यानंतर तिला प्रॉम्प्टपणे पूर्ण देखील केलं पाहिजे. पुढे आपल्याला आणखी गोष्टी बघायच्या, तिथे ह्या गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हे जे आपलं गोल्डन कॉर्डिलेटर म्हणतो आपण, चतुर्भुज मार्ग जे म्हणतो, याच्यावरती प्रचंड ताण निर्माण होत आहे. ज्या रेल्वेज ह्या रूटवरती मार्गक्रमण करतायत किंवा धावतायत त्याच्यावरती खूप ताण आहे. तुम्ही बघताय ना रेल्वेमध्ये किती गर्दी असते, किती मोठ्या प्रमाणात गर्दी असते, आणि त्याच्यामुळे सुरक्षेचे जे काही आपण इंतजाम करतोय ते तेवढे सक्सेसफुल ठरत नाहीत. ओके, तर मिशन रफ्तार लक्षात राहू द्या, केलेली आहे लागू, आपण म्हणतो ना इम्प्लिमेंट करायची घोषणा केलेली आहे, परंतु आतापर्यंत इम्प्लिमेंट झालेली नाही. आणि कॅगच्या अहवालात ते देखील ते स्पष्ट झालेलं आहे. आता नवीन एक योजना आपण काढली होती 2012 मध्ये, कवच नावाची, 2012 पासून, आणि आतापर्यंत ती इम्प्लिमेंट झालेली नाहीये. ही काय आहे, 2012 पासून विकसित होत असलेली ही भारताची स्वतःची स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक संरक्षण प्रणाली आहे. ओके, आता हिचं फुल नाव आहे ट्रेन कोलायजन अवॉइडन्स सिस्टम. ट्रेन कोलायजन म्हणजे काय, दोन ट्रेनची होणारी धडक, याला अवॉइड करणारी ही सिस्टम आहे, ऑटोमॅटिकरित्या काम करते. म्हणजे जेव्हा एखादं सिग्नल आहे, आता रेड सिग्नल आहे आणि ट्रेन जाणारी जी आहे ही जेव्हा त्याला रेड सिग्नलला क्रॉस करते, पण ट्रेननं ब्रेक, ड्रायव्हर जो आहे त्यानं समजा ब्रेक लावले नाही, तर जेव्हा इथे काय असणार आहे, इथे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफायर असणार आहे, रेडिओ वेव्स फेकल्या जाणार आहेत. पुढे तुम्हाला मी त्याचा फोटो पण दाखवणार आहे. तर लगेच तो कॅप्चर करेल की काय, पोल ओलांडला आहे, रेड सिग्नल जम्प झालं आहे, आणि तसं झालं की ऑटोमॅटिकली त्या ट्रेनचे ब्रेक लागू होणार, म्हणजे ट्रेन ऑटोमॅटिकली थांबणार. यासाठी कवच बनवलं होतं की ट्रेन ऑटोमॅटिकली थांबली जावी आणि रेल्वेचं जे होणारे ऍक्सिडेंट आहेत किंवा कोलायजन आहे त्याला काय केलं, अवॉइड केलं जावं. ओके, तर नाव लक्षात राहू द्या. ही एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. जर रेल्वेने रेड सिग्नल मोडला तर त्या रेल्वेची ब्रेकिंग सिस्टम आपोआप सक्रिय होते, म्हणजे रेल्वे थांबायला मदत होते. जी भारतीय रेल्वेला 0 अपघात हे आपलं टार्गेट आहे, 0 अपघात. आता आपण काय बघितलं की भारतामध्ये ट्रेन ऍक्सिडेंट हे फ्रिक्वेंटली होत आहेत, त्याला आता काय करायचं, आपल्याला 0 अपघात करायचा आहे. साध्य करण्यात मदत करण्यासाठी ही डिझाईन करण्यात आलेली आहे. रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, नाव लक्षात राहू द्या, रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन द्वारा ही विकसित केलेली आहे आणि टोटली मेक इन इंडिया आपल्या स्वदेशी प्रणालीची ही सिस्टम असणार आहे. ओके, हे बघा असं काम करणार आहे, व्यवस्थित बघून घ्या. आता ही जी रेल्वे आहे, रेल्वे जेव्हा हे रेड लाईन्स क्रॉस करतायत, रेल्वेमध्ये काय लावलेलं आहे इथे, RFID, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन इथे लावलेलं आहे. हे जेव्हा क्रॉस करणार हे रेड सिग्नल, तर इथून काय होणार, TCAS ला सिग्नल जाणार आणि लगेच कळणार की काय होते, रेल्वेनं रेड सिग्नल जम्प केलेला आहे आणि रेल्वे पुढे जाऊन काय करणार, थांबणार ऑटोमॅटिकली. आणि त्याच्यामुळे पुढून येणाऱ्या रेल्वेवरती ही रेल्वे आदळणार नाही, कोलिजन त्यांचं होणार नाही आणि अपघात 0 होतील. आणि याच्यामध्ये GPS यंत्रणा सुद्धा बसवलेली आहे, कोणती रेल्वे कुठे आहे, कुठून कुठे जात आहे, तिचं लाईव्ह लोकेशन काय आहे, या गोष्टी सुद्धा इथे कळणार आहे. म्हणजे ही एक अत्याधुनिक
आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक सिस्टम आहे जी ऑटोमॅटिकली वर्क करते. आणि आतापर्यंत आपण स्पेस टेक्नॉलॉजी, जीपीएस आणि रेडिओ आयडेंटिफिकेशन जर बघितलं ते प्रॉम्प्टली काम करत आहे. फक्त गरज आहे व्यवस्थित आणि टाइमली त्याला इम्प्लिमेंट करण्याची. ओके, त्याची गरज आहे आपल्याला सर्वात जास्त. ओके, पुढे आता हाय स्पीड रेल्वे आपल्याला विकसित करतोय भारत. तुम्ही बघितलं असेल अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन धावणार आहे, परंतु तो प्लान पण आता एकदम मंदावलेला आहे. 2017 मध्ये भारताने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान स्टँडर्ड गेजवरती स्टँड अलोन अल्ट्रा हाय स्पीड बुलेट ट्रेन लाईनचे बांधकाम सुरू केले होते. अल्ट्रा हाय स्पीड असणार आहे, जसं चीनचं आणि वेस्टर्न कंट्रीज आपण बघितलं ना त्याप्रमाणे याची स्पीड असणार आहे. परंतु याचं काम सुद्धा आता खूप मंद गतीनं होत आहे. प्रोजेक्ट थोडासा स्लो झालेला आहे. ओके, त्या मार्गाच्या बांधकामाची प्रगती मंदावलेली आहे. पण सध्या खूप चर्चेमध्ये आणि न्यूजमध्ये आहे वंदे भारत ट्रेन. वंदे भारत सध्या भारतामध्ये सगळ्यात हाय स्पीडनं धावणारी ही ट्रेन आहे. सगळ्यात हाय स्पीड या ट्रेननं अचीव्ह केलेली आहे आणि तिच्यामध्ये सुरक्षेचे इंतजाम पण भरपूर घेतलेले आहेत. बघा, सेमी हाय स्पीड रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस ही 18 ही भारतातली पहिली सेमी हाय स्पीड होती. पहिली रेल्वे कोणती? वंदे भारत एक्सप्रेस 18 ही भारतातली पहिली सेमी हाय स्पीड आहे. अल्ट्रा हाय स्पीड नाहीये बुलेट ट्रेन सारखी. ओके, 150 किलोमीटरच्या आसपास ही ताशी वेग अचीव्ह करते. जी चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेली आहे. तर लक्षात राहू द्या, चेन्नईमध्ये बनलेली आहे इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे आणि ही आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मेक इन इंडिया कॅम्पेनच्या अंडरमध्ये बनलेली आहे. ओके, पहिली ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान सुरू करण्यात आली होती आणि सध्या 17 वंदे भारत एक्सप्रेस ह्या गाड्या धावत आहेत. महाराष्ट्रातूनही जात आहेत, कोकणामधून वगैरे. तुम्ही व्हिडिओ बघत असाल सोशल मीडियावरती. या गाड्या चांगल्या ऊर्जा आणि कार्यक्षमतेनुसार कार्यरत आहेत. यामध्ये इंटेलिजंट ब्रेकिंग सिस्टम आहे, जी आता आपण बघितली ना त्या प्रकारे याच्यामध्ये इंटेलिजंट ब्रेकिंग सिस्टम आहे. म्हणजे जो ह्युमन ड्रायव्हर आहे त्यानं जर ब्रेक लावला नाही किंवा त्याच्याकडून काही मिस्टेक झाली तरी ही ट्रेन ऑटोमॅटिकली स्टॉप होऊ शकते. तर वंदे भारत एक ऍडव्हान्स रेल्वे सिस्टम आहे आपल्या भारतीय रेल्वेमध्ये. आता नेमकं सजेशन्स काय काय दिले जात आहेत, भारतीय रेल्वेनं काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिले भारताने विकसित देशांप्रमाणे आपल्या जे ऑलरेडी विद्यमान नेटवर्क आहे रेल्वेचं, जे ऑलरेडी बनलेलं नेटवर्क आहे ना, त्याचा स्कोप वाढवला पाहिजे, त्याचा विस्तार केला पाहिजे आणि त्याचं मॉडर्नायझेशन पण केलं पाहिजे. कारण की चीनच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, चीननं 1.5 लाख किलोमीटरचं जे रेल्वे जाळं आहे ते विकसित केलेलं आहे. आपण अजूनही 68,000 किलोमीटरवरती आहोत आणि आपल्याला खूप गरज आहे. रेल्वे आणि पॅसेंजर तर तुम्ही बघितलं तर खचाखच रेल्वे भरलेले असतात. तर हे पॅसेंजर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? रेल्वेचं जाळं विकसित करावं लागणार आहे. आणि रेल्वे गेल्या काही वर्षापासून लॉस मध्ये चाललेली आहे, कारण की रेल्वेला कॉम्पिटिशन आहे रस्ते वाहतूक आणि विमान वाहतुकीतून. तर त्या वाहतुकीला हरवण्यासाठी किंवा ते कॉम्पिटिशनला ब्रेक करण्यासाठी रेल्वेचं मॉडर्नायझेशन आणि त्याची संख्या वाढणं खूप आवश्यक आहे. तर रेल्वे कॉम्पिटिशन मध्ये येऊ शकेल आणि प्रॉफिट मध्ये चालू शकेल. आणि ऍक्सिडेंट पण खूप कमी झाले पाहिजे. किती करोडो लोकांवरती याचा परिणाम होतो ना, भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण होते याच्यामुळे. तर ते ट्रस्ट भारतीय रेल्वेनं जिंकलं पाहिजे. सुरक्षितता वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने आधुनिक, सक्रिय आणि पद्धतशीर सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीस उत्तेजन दिलं पाहिजे. सुरक्षा वाढली पाहिजे, त्याच्यामुळे तर आपल्याला त्याच्यामध्ये ट्रस्ट निर्माण होणार आहे. सुरक्षा कामगिरीमध्ये गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही सुधारणा केल्या पाहिजे. क्वालिटी पण असली पाहिजे आणि क्वांटिटी पण असली पाहिजे, कारण की दोन्हीची गरज आहे आपल्याला. गुणवत्तेची पण गरज आहे आणि संख्येची पण गरज आहे, कारण की खूप कमी आहे ना. तर सुरक्षा संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण की रिसर्च होईल तरच डेव्हलपमेंट होईल. तर होईल तेवढं भारतीय रेल्वेने काय करायला पाहिजे? नवीन रिसर्चला उत्तेजना द्यायला पाहिजे, त्याला प्रमोट करायला पाहिजे. आणि आपण बघतो ना आता मेक इन इंडिया द्वारे बऱ्याचशा गोष्टी, आधुनिक गोष्टी आपण साकार करतोय. तर आणखी त्याच्यामध्ये रिसर्च होणं काय आहे? अपेक्षित आहे. ओके, आता भारतीय रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी आहे, बरोबर. आता शेवट करायचा आहे. भारतीय रेल्वे काय आहे? जीवनवाहिनी आहे, कारण की करोडो लोक याच्यावरती डिपेंड आहेत आणि लाखो लोकांचा रोजगार भारतीय रेल्वेवरती डिपेंड आहे. लाखो लोकांचा आणि करोडो लोक डेली ट्रॅव्हल करतात ट्रेनमधनं. तर भारताची ही जीवनवाहिनी आहे, म्हणजे एकदम महत्वाची गोष्ट आहे. तर वाढायला पाहिजे की नाही संख्या तिची? रेल्वे रूट्स वाढायला पाहिजेत की नाहीत? हे सजेशन्स तुम्ही आन्सरमध्ये व्यवस्थित देत राहा. रेल्वे क्षेत्रात खूप प्रगती होत आहे, परंतु सुरक्षेला प्रथम स्थान दिले पाहिजे, बरोबर आहे. आणि भारतीय रेल्वेला सुरक्षा, सिक्युरिटी, स्पीड, वेग आणि वक्तशीरपणा ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. टाइमलीनेस, या तिन्ही गोष्टी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून पायाभूत सुविधा सुधारणे आवश्यक आहे, जेणेकरून भारतीय रेल्वे भारताची जीवनरेखा म्हणून आपली भूमिका योग्यरित्या पार पाडू शकेल. असं जर मेन्सच्या आन्सर रायटिंग मध्ये तुम्ही कन्क्लुजन दिलं तर तुमचं आन्सर खरंच खूप छान होईल आणि खूप चांगले मार्कही भेटतील, कारण की याच्यामध्ये सुरक्षा, वेग आणि वक्तशीरपणा तिन्ही गोष्टींची आपल्याला गरज आहे. तिन्ही गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केली पाहिजे, कारण की रेल्वे आपली जीवनवाहिनी आहे आणि ते स्थान तिनं टिकून ठेवलं पाहिजे.
तर मित्रांनो थांबूया इथेच. थोडक्यामध्ये आपण इश्यू बघितलेला आहे की ट्रेन भारतीय रेल्वे नेमकं कुठे आहे आणि कोणत्या दिशेने प्रवास करत आहे. ओके, थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.